स्टार्ट। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहोत खारघरमध्ये महोत्सव पाहण्यासाठी। आता ह्याच्यामध्ये स्पेशल असं आहे की इथे फिश टॅनल बनवला आहे, तो पाहण्यासाठी आपण आलो आहे। आतमध्ये भरपूर सारं काय काय फिश टॅनल आहे, ॲज्युमेंट पार्क आहे, फूड काउंटर आहे आणि शॉपिंग सेंटर पण आहे। तर बघूया आपण काय काय शॉपिंग करायची, काय काय खायचं प्यायचं ते आणि किती एन्जॉय करायचं ते। आणि हा महोत्सव पुढे 2 महिने चालणार आहे, तर तुम्ही कधीही येऊ शकता, जसं तुम्हाला वेळ भेटेल तसा। आणि मी तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देते, मग तो तुम्ही चेक करून तुम्ही येऊ शकता कधी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा। आता सध्या आपण व्हिडिओला सुरुवात करू। फीज आहे पर पर्सन 100 रुपये, 3 वर्षाखालील मुलांना फ्री ऑफ कॉस्ट आहे। आणि आता जे मी एंट्री करत आहे ते एंट्रन्स आहे। तर पहिल्यांदाच आपल्याला पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या फिश पाहायला भेटणार आहे। तर हा एंट्रन्स आहे, ते तुम्ही पाहत आहात। इथून स्टार्टिंग आहे बघा फिश टॅनलची। पहिल्यांदा बॉक्स दाखवलेत, छोटे छोटे बॉक्स आहेत, त्यात छोटे छोट्या फिश आहेत। तर मग एवढंच नाही, ह्याच्या पुढे पण दुसरा एक टॅनल आहे, तो मोठा आहे। त्याच्यामध्ये पूर्ण असं गोल ग्राउंड भरून असे वेगवेगळे फिश दाखवले आहेत। तर हा व्हिडिओ बघून नाराज होऊ नका, कारण की पुढे भरपूर फिश अवेलेबल आहेत, तर ते पण बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। खूप छान छान प्रकारच्या वेगवेगळ्या कलरच्या त्या फिश अवेलेबल आहे। फिशची वरती नावं वगैरे दिले नव्हते, त्यामुळे मला हे काही कल्पना नाही या फिशची नावं काय आहे। सफेद कलर होता, ऑरेंज कलर होता, येल्लो कलर होता, मँगो कलर होता, वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या साईजच्या इथे फिश अवेलेबल होत्या। पण खूप छान आणि युनिक अशा फिश आहेत, म्हणजे कसं आपण कधी पाहिल्या नसेल अशाही फिश इथे अवेलेबल आहेत। तर नक्कीच एकदा तुम्ही भेट देऊ शकता। आणि हा फेस्टिवल पुढे 45 डेज आहेत, तर तुमच्याकडे आहे वेळ। नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही इथे जाऊन केली तरी काय हरकत नाही मुलाबाळांसकट। हा बघा, हा जो दिसतोय ना तो मोठा पॅनल आहे संपूर्ण गोल राऊंडमध्ये। इथे भरपूर मोठे मोठे असे मस्तपैकी फिश होते। इथे पण नावं वगैरे नाही दिली, त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं आहे की सगळ्याच लोकांना माहीत नसणार नाही समुद्रामधले मासे यांची नावं वगैरे। तरी पण दिसायला खूप सुंदर होते आणि भरपूर मोठमोठे असे फिश होते। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये फिश दिसतात आहे बघा तुम्हाला। खूप गर्दी होती, भरपूर गर्दी होती, म्हणजे फिश टॅनलसाठी भरपूर गर्दी होती। पुढे आम्ही मेल्यासाठी गेलो तर तिथे जरा रेअरलीच गर्दी भेटली। टॅनल पुढे आम्ही मेल्यासाठी गेलो तर तिथे जरा रेअरलीच गर्दी भेटली।
फिश टनल संपला की शॉपिंग सेंटर चालू होतं. शॉपिंगसाठी अशा भरपूर वस्तू होत्या. युनिक असे वेगवेगळे पेन्स होते. हातोड्याचा पेन होता, थॉरचा हातोडा म्हणतात ना लहान मुलं, तसा पेन होता. असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेशनरीज अवेलेबल होते. बॅगी, लेडीज बॅगी अवेलेबल होत्या. लहान मुलांसाठी खेळणी अवेलेबल होती. आणि बायकांसाठी असे जे क्लिप्स वगैरे हे सगळं ह्या ठिकाणी भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. त्यामुळे थोडेसे पैसे जास्तच घेऊन या स्त्रियांसाठी स्पेशली, कारण की इथे स्त्रियांसाठी भरपूर असे शॉप्स अवेलेबल आहे जेणेकरून आपण काहीतरी खरेदी करू शकतो. जा इथं तीर कमानचा पण गेम होता, पण कुठे ते तीर मारायला लोकांना येते, कुठे 100 रुपये देऊन उगाच हारून जायचं असं. आणि ह्या लोकांच्या टेक्निक असतात, त्यामुळे मला नाही वाटत की कोणाला असं चान्स भेटत असेल इथे काही जिंकण्यासाठी. कारण की ते कसं एकदा माझ्या भाच्याने असं ग्लास उचललेला ना, तर एक ग्लास आहे ना असा हॅवी होता. 5D एक्सपिरियन्स आहे, राईड एक्सपिरियन्स आहे, 5D राईड एक्सपिरियन्स. तर हा तुम्ही ह्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. मला 5D एक्सपिरियन्स करायला भेटेल. तर हे एक म्हणजे वेगळा प्रकार मला दिसला. मी इतर पण महोत्सवाला गेले पण असं काही तिथे प्रकार नव्हता. हे काहीतरी मला स्पेशल वाटलं. तर राईड्स पण छान छान आहे. तिथे आहे ना खाण्याचे स्टॉल्स आहे ना ते कमी आहे. म्हणजे स्नॅक्स टाईप इथे जास्त आहे. आईस्क्रीम म्हणा किंवा गोळा, पुन्हा पॉपकॉर्न्स असं इथे अवेलेबल आहे. आपण मी थिंकिंग करून गेलेले मस्तपैकी फिश वगैरे खाईन, पण असं काय मला भेटलं नाही. इथे खाण्यासाठी तुम्हाला स्नॅक्स टाईपचेच पदार्थ खायला भेटणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचे म्हणजे पूर्वकल्पना तुम्ही मनामध्ये ठेवा की ते तुम्हाला फक्त स्नॅक्स टाईपच काहीतरी खायला भेटेल. कारण मी अशी थिंकिंग करून गेलेले, मी म्हटले मस्तपैकी फिश वगैरे खाईन, पण असं काही मला भेटलं नाही. इथे स्नॅक्सचेच शॉप्स जास्त अवेलेबल आहे. जास्त पण नाही म्हणताना 5 ते 6 शॉप्स अवेलेबल आहे ह्याचे खाण्याचे. बाकी राईड्स वगैरे भरपूर आहेत. मस्तपैकी तुम्ही मज्जा कराल. शॉपिंगचं पण भरपूर आहे. फिश टनल पण खूप मस्त मजेदार आहे. पण खाण्यात थोडंसं मला व्हिडिओ जर आवडला तर मला बोलायला होणार गोळ्यामुळे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि इकडे आला तर गोळा खायला पण अजिबात विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओसाठी थोडीशी वाट पहा. तोपर्यंत बाय बाय.